मागील भागात रीनाची मैत्रीण नैना तिला भेटण्यासाठी घरी येते. नैनाच्या गैरसमजामुळे ती समीर सोबत भांडण करते. गणपती बाप्पाचे सर्वजण प्रेमाने स्वागत करतात आणि 10 दिवस गणेश स्थापनेचा आनंद घेतात. इकडे सूर्यकांत किर्लोस्कर सौम्याला सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात, पण गुन्हा गंभीर असल्याने सर्वजण मदत करण्यास नकार देतात. तोच त्यांना समजते की सौम्याला जेलमध्ये पोहोचवण्याच्या मागे हिमांशू आणि त्याच्या बाबांचा हात आहे. त्यामुळे सूर्यकांत किर्लोस्कर खूप चिडतात आणि त्याचा अपघात घडवून आणतात. डॉक्टरांनी हिमांशूचे ऑपरेशन केले आणि 8 तासांनी शुद्धीवर येईल सांगितले. आता पुढे डॉक्टर हिमांशूला पाहण्यासाठी आले. आता सर्जरी होऊन जवळजवळ 7 तास झाले होते, तरीही हिमांशू अजून शुद्धीवर आला नव्हता. त्यामुळे सगळ्यांची काळजी वाढली होती. डॉक्टर, पेशंट किती वेळात शुद्धीवर येईल? समीरने पुढे येऊन विचारले. हे बघा कानिटकर साहेब, मी तुम्हाला जरा स्पष्टच सांगतो, 1 तासात जर यांना शुद्ध आली नाही तर हे कोमात जाऊ शकतात. शुद्धीवर आले तर आपण त्यांच्या वागण्या बोलण्यावरून ते कसे आहेत हे ठरवू शकतो, कारण त्यांच्या मेंदूला खूप जास्त मार लागलेला आहे. पण ते आपण देत असणाऱ्या औषधांना चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे सगळं नॉर्मल असण्याचे जास्त चान्स आहेत. डॉक्टर आधार देण्याच्या स्वरात बोलले. आई आणि रीना एकमेकींचे हात हातात घेऊन रडू लागल्या. अर्जुन रावांचे डोळेही पाणावले होते. समीर आणि फिलिप्स त्या तिघांना सावरू लागले. रीना एकटीच हिमांशू जवळ बसली होती. हिमांशूच्या हाताची आणि डोळ्याची काहीशी हालचाल जाणवू लागली. तिने पळतच जाऊन डॉक्टरांना आणि नर्सला आवाज दिला. सर्वजण रूमच्या बाहेर गोळा झाले. आई तर स्तब्ध उभी होती. रीना डॉक्टरांना का आवाज देत आहे हेच त्यांना कळत नव्हतं. रीनाने आनंदाने आईला येऊन मिठी मारली आणि हिमांशू शुद्धीवर येत असल्याचं सांगितलं. ते ऐकून त्यांना जणू काही आभाळच ठेंगणं झालं. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी रीनाला घट्ट मिठी मारली. डॉक्टरांनी हिमांशूला चेक केलं. हिमांशूने हळूहळू डोळे उघडले. काय मग, कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर हिमांशूचा बीपी चेक करत बोलले. डॉक्टर, मी बरा आहे आता. हिमांशू नॉर्मल आवाजात बोलला. गुड, आता तुम्ही आराम करा, जास्त बोलू नका. तुमचे फॅमिली मेंबर्स बाहेर आहेत, त्यांना भेटायला पाठवतो. डॉक्टर हसत बोलले. हिमांशू होकारार्थी मान हलवून डॉक्टरांकडे पाहून हसला. डॉक्टर बाहेर आले आणि हिमांशू व्यवस्थित असल्याचं सांगून निघून गेले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सर्वांना खूप आनंद झाला आणि सगळे रूम मध्ये आले. हिमांशू सगळ्यांकडे पाहून हसला. आई बाबांनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याच्यासोबत बोलले. समीरनेही हिमांशूला जाऊन हळूच मिठी मारली. ए दादा, खूप घाबरवलंस तू आम्हाला. समीर लटक्या रागात बोलला. हो बॉस, आमची तर हालतच खराब झाली होती. तुम्हाला असं कधी पाहण्याची सवय नाही, खूप घाबरलो होतो आम्ही. फिलिप्स भाऊक होऊन बोलला. बरं, खूप झालं आता, त्याला थोडा आराम करू द्या. चला आता आपण बाहेर जाऊ. रीना बाळा, तू थांब हिमांशू जवळ, आम्ही आहोत बाहेर. आई रीनाच्या खांद्यावर हात ठेवून बोलली. त्यांना रीनाची अवस्था समजत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते आणि ती मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती. तिने खूप वेळापासून तिच्या भावनांना कंट्रोल केलं होतं आणि आई हे चांगलंच ओळखत होत्या. म्हणूनच दोघांना एकांत मिळावा म्हणून त्या सगळ्यांना घेऊन बाहेर गेल्या. हिमांशू सर्वांसोबत हसून बोलला, पण रीनाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले, जसे काय तो रीनाला ओळखत नाही. सगळे बाहेर गेल्यानंतर रीना हिमांशू जवळ जाऊन बसली आणि तिने हिमांशूला अलगद मिठी मारली. हिमांशू, बरा आहेस ना तू? मी किती घाबरले होते. मी रात्रभर झोपले सुद्धा नाही. मी तुला किती वेळा कॉल केला, पण तुझा कॉल लागतच नव्हता. पण देवाचे खूप खूप आभार, तू आता सुरक्षित आहेस. तुला हसताना बोलताना पाहून माझ्या जीवात जीव आला. रीना रडत रडत हिमांशूचा हात हातात घेऊन बोलली. हिमांशूने मात्र तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि त्याने झटकन तिच्या हातातून हात काढून घेतला. तुम्ही मला का कॉल करत होत्या आणि माझ्यासाठी तुम्ही रात्रभर का झोपल्या नाहीत? हिमांशूने रीनाकडे पाहून आश्चर्याने विचारले. रीना तर त्याचं वागणं पाहून स्तब्ध झाली आणि हा असा का वागतो हे तिला समजत नव्हतं. तोच तिथे नर्स आली आणि रीनाला बाहेर जाण्यास सांगितले. नर्सने हिमांशूला इंजेक्शन दिले, त्यामुळे हिमांशू झोपी गेला. रीना बाहेर येऊन आईला मिठी मारून रडू लागली. अगं रीना, काय झाले रडायला? हिमांशू बरा आहे आता, नको एवढी काळजी करूस. आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलल्या. आई, हिमांशू माझ्यासोबत व्यवस्थित बोलले नाहीत. मला वाटतं त्यांनी मला ओळखलंच नाही. रीना रडत बोलली. अगं बाळा, हे काय बोलतेस तू? तो तर आमच्यासोबत व्यवस्थित बोलला आणि त्याने तर सगळ्यांना ओळखलं. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल.
आई तिला समजावत बोलल्या, नाही आई, मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी तुम्हाला खूप कॉल करत होते आणि मी रात्रभर झोपले नाही, तर ते मला म्हणाले, तुम्ही मला का कॉल करत होत्या आणि माझ्यासाठी का झोपल्या नाहीत? आई, ते माझ्यासोबत आवेजावे बोलत होते आणि मला ओळखलेही नाही. रीना डोळे पुसत बोलली. हे ऐकून अर्जुन रावांना आणि समीरला मोठा धक्काच बसला. फिलिप्सही गोंधळून गेला. असं कसं शक्य आहे? आपल्याला हे डॉक्टरांना सांगावं लागेल. समीर विचार करत बोलला. समीर आणि अर्जुनराव डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले. डॉक्टरांना घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला. हे ऐकून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. ते एकमेकांसोबत खूप वेळ काहीतरी बोलले आणि डॉक्टर हिमांशूला चेक करण्यासाठी आले. चेक केल्यानंतर ते काही टेस्ट करण्यासाठी हिमांशूला घेऊन गेले. देवा, माझ्या हिमांशूला काहीही झालेलं नसू दे आणि मी त्यांच्या लक्षात असू दे. मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. प्लीज प्लीज भगवंता. रीना मनातच देवाला विनंती करत होती. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा काळजीची छटा पसरली होती. हिमांशूला काय झालं असेल? तो रीनाला का ओळखत नसेल याचा विचार सगळे करू लागले. तोच रीनाचे आई बाबा हॉस्पिटलमध्ये आले. त्यांना समीरने कॉल करून कळवलं होतं. रीनाने आई बाबांना पाहिलं आणि त्यांच्याकडे पळत जाऊन आईला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. रीनाच्या बाबांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला जवळ घेतलं. ती बाबांना रडत रडत बिलगली. मुलीच्या डोळ्यात पाणी पाहून त्यांच्याही डोळ्यातून पाणी टिपकत होतं. अर्जुन रावांनी रीनाच्या बाबांना सावरले. रीनाच्या आईनी हिमांशूच्या आईला जाऊन मिठी मारली आणि दोघीही एकमेकींचे दुःख जणू काही न बोलता एकमेकींना सांगत होत्या. तेवढ्यात एक नर्स स्ट्रेचरवर हिमांशूला घेऊन आली आणि त्याला रूम मध्ये बेडवर झोपवले. त्या पाठोपाठ डॉक्टरही बाहेर आले. डॉक्टरांना पाहता सर्वजण त्यांच्या भोवती गोळा झाले. हे बघा, मी मेंदूच्या सर्व टेस्ट केल्या आहेत, पण 1 तासाने त्याचे रिपोर्ट येतील. ते पाहूनच मी तुम्हाला काय ते सांगू शकेल. डॉक्टर शांत स्वरात बोलले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आईने तर रडायला सुरुवात केली. रीनाच्याही डोळ्यातून आपोआप अश्रू बाहेर पडत होते. अहो, हे काय होतंय? असं वाटलं आता आपला हिमांशू बरा झाला, मग आता हे काय नवीन? सर्व रिपोर्ट व्यवस्थित येतील ना? आई रडतच अर्जुनरावांसोबत बोलत होत्या. त्यांच्याकडेही आता काहीच उत्तर नव्हतं. त्यांनी फक्त आईला सावरण्याचा प्रयत्न केला. मनातून तर त्यांची हिंमत गळून पडली होती, पण ते चेहऱ्यावर खंबीर असल्याचे भासवत होते. समीर आणि फिलिप्सचीही ती स्थिती होती. सर्वजण आतुरतेने रिपोर्टची वाट पाहू लागले. तोच एक नर्स डॉक्टरांनी बोलवल्याचा निरोप घेऊन आली. रिपोर्ट आले का? समीरने अपेक्षेने नर्सकडे पाहत विचारलं. हो, आले आहेत. त्यासाठीच डॉक्टरांनी तुम्हाला बोलावलं आहे. नर्स निरोप सांगून निघून गेली. अर्जुनराव, समीर आणि फिलिप्स डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले. ते गेल्यावर मात्र रीनाच्या हृदयाची गती वाढली. रिपोर्ट मध्ये काय आलं असेल? हिमांशू असं का वागत असेल? हा विचार करत ती देवाचा धावा करत होती. त्यांना आलेलं पाहून डॉक्टरांनी हातानेच त्यांना बसण्याचा इशारा केला. तिघेही गुपचूप चेअरवर बसले. हे बघा, रिपोर्ट आले आहेत. त्यांच्या मेंदूकडे रक्त पुरवठा करणारी एक शीर दबली गेली होती. तिचीच आपण सर्जरी केली आहे, पण त्यावेळी त्यांच्या मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा न झाल्याने त्यांची मागील काही काळाची मेमरी लॉस झाली आहे. त्यामुळे मागील काही काळाचा त्यांना पूर्णपणे विसर पडला आहे. मे बी त्यामुळे ते त्यांच्या मिसेसला ओळखत नसावे. डॉक्टर अर्जुनरावांकडे पाहत बोलले. डॉक्टर, पण त्यावर काही उपाय असेल ना, जेणेकरून हिमांशूला मागच्या सगळ्या गोष्टी आठवतील? अर्जुनरावांनी डॉक्टरांकडे पाहून विचारले. यासाठी तुम्हाला काही वेळ जाऊ द्यावा लागेल. हळूहळू त्यांना सगळ्या गोष्टी आठवतील. पण आता जर त्यांना सगळं सांगितलं तर त्यांच्या डोक्यावर आणि मेंदूवर ताण पडेल आणि त्याचे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होतील. त्यामुळे त्यांना जसे हळूहळू आठवेल तसे आठवू द्या. पण मी हे नाही सांगू शकत त्यांना सगळं किती दिवसात आठवेल. मे बी त्यांना 2 दिवसात सगळं आठवेल, 1 महिन्यात आठवेल, 6 महिन्यात आठवेल, मे बी वर्षही लागू शकतात. त्यामुळे मी याची खात्री देऊ शकत नाही. डॉक्टर अर्जुनरावांकडे पाहून शांत आवाजात बोलले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून समीर आणि अर्जुनराव स्तब्ध झाले. समीरच्या तर खळखळ डोळ्यातून पाणी आलं. फिलिप्सही गोंधळून गेला. ते तिघेही काही न बोलता डॉक्टरांच्या केबिन मधून उठून बाहेर आले. त्यांना पाहताच रीना पळतच त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली. बाबा, काय म्हणाले डॉक्टर? काय झालं हिमांशूला? रीना अपेक्षेने अर्जुनरावांच्या बोलण्याची वाट पाहू लागली. त्यांनी रीनाकडे एक नजर टाकली आणि त्यांचं काळीच पिळवटून निघालं. हिला कसं सांगू? हिमांशू तुलाच विसरून गेलाय. त्याला तुमचं लग्न आठवत नाही
आणि कधी आठवण हेही माहित नाही. अर्जुनराव मनात विचार करत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अर्जुनराव काहीच बोलत नाहीत हे पाहून आईने त्यांचा हात पकडला. अहो सांगा ना काहीतरी, रीना तुम्हाला काहीतरी विचारत आहे. काय बोलले डॉक्टर? आई अर्जुनरावांचा हात हलवत बोलल्या. अगं काही नाही, सर्व व्यवस्थित आहे. तू ये ना इथे, बस इकडे, मी सांगतो सर्व. वहिनी तुम्हीही बसा. समीर रीना आणि आईला चेअरवर बसवत बोलला. अरे सांग ना आता मला राहवत नाही. काळजीने माझा जीव जाईल रे. आई समीरकडे पाहून बोलली. अगं आई, दादा एकदम व्यवस्थित आहे, पण त्याला मागील 4-5 महिन्यांचं काही आठवत नाही, त्यामुळे त्याने वहिनींना ओळखलं नाही. डॉक्टर बोलले की त्याची मेमरी लॉस झाली आहे. समीर खाली मान झुकवून हळू आवाजात बोलला. हे ऐकून तर रीनाला खूप मोठा शॉक बसला होता. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि तिच्या आयुष्यातलं सुख कोणीतरी ओरबाडून घेतंय असं तिला जाणवलं. आता कुठे आमच्या सुखी संसाराची सुरुवात झाली होती आणि हे काय विपरीत घडलं. रीनाचं डोकं सुन्न झालं होतं आणि ती विचार करू लागली. अरे पण डॉक्टरांना म्हणावं त्याला आठवेल असं काही उपाय करा ना. असं कसं विसरला तो रीनाला? चल मी लगेच त्याला सांगून येते रीना तुझी बायको आहे म्हणून. आई उठून हिमांशूच्या रूमकडे जात बोलली. तोच समीरने आईचा हात पकडला. त्याला आता आपल्याला लगेच सांगता येणार नाही, त्याला हळूहळू सगळं आठवेल, पण आता जर आपण त्याला सांगितले तर त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होईल असं डॉक्टर बोलले. समीर आईकडे पाहत बोलला. रीना फक्त दोघांचं बोलणं ऐकत होती. आता मात्र तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. मी हिमांशूला सोडून कसं राहू? देव माझी कसली परीक्षा घेतोय? आता काय करू मी? कसं सांगू हिमांशूला मी त्याच्यावर किती प्रेम करते आणि त्याच्याशिवाय जगू शकत नाही ते. आता मी त्याच्यासाठी पूर्ण अनोळखी झालीये. काही वेळापूर्वी तर मला हातही लावू देत नव्हता. कसं जगू मी तुला न पाहता हिमांशू? असा मनोमन विचार करत रीना रडतच जमिनीवर बसली. तिची अवस्था पाहून सर्वांचे डोळे भरून आले, पण परिस्थितीच तशी होती की तिला सावरण्यासाठी कोणाकडेही शब्द नव्हते. आईने येऊन तिला मिठी मारली. दोघीही रडतच होत्या. रीनाची आई हे सर्व ऐकून स्तब्ध झाली होती. रीनाला रडताना पाहून त्या आतून खचल्या होत्या. त्यांनी रीनाजवळ येऊन तिला मिठी मारली. रीनाची अवस्था पाहून त्या मनातच देवाला कोसत होत्या. परमेश्वरा, आता कुठे माझ्या मुलीचा संसार रुळावर आला होता आणि तू काय हे तिच्या समोर वाढून ठेवलं? देवा, तुला माझ्या मुलीचं सुख बघवलं नाही का? म्हणूनच तू अशी परीक्षा घेतोय तिची. रीनाची आई मनोमन देवाला कोसत होती. तोच एक नर्स तेथे आली. हे पहा, तुम्ही आता सगळेजण घरी जा. रात्री हॉस्पिटलमध्ये फक्त कोणा एकालाच थांबता येईल. प्लीज तुम्ही गर्दी कमी करा. नर्स हे सांगून निघून गेली. बाबा मी थांबतो येथे, तुम्ही सर्वांना घेऊन घरी जा. समीर अर्जुनरावांकडे पाहत बोलला. अरे काल रात्रीपासून तू जागाच आहेस. तूच घरी जा सर्वांना घेऊन आणि थोडा आराम कर. मी थांबतो आजची रात्र. अर्जुनराव समीरला समजावत बोलले. त्यावर खूप वेळ हो नाही करून शेवटी समीर आणि फिलिप्स सर्वांना घेऊन घरी निघाले. आज रीनाचे आई बाबाही रीना सोबत हिमांशूच्या घरी आले होते. घरी आल्यावर रीना शांतच होती. ती कोणासोबतही काहीही न बोलता तिच्या रूम मध्ये निघून गेली. रूम मध्ये गेल्यानंतर तिने एकदा चौफेर नजर फिरवली. रूम मध्ये तिला सगळीकडे हिमांशूचा भास होत होता. रीना हिमांशूचा फोटो हातात घेऊन त्याला छातीशी कवटाळून रडत होती. मध्येच तिला त्या दोघांचे प्रेमाचे क्षण आठवत होते. ते आठवून तिच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येत होतं आणि दुसऱ्या क्षणाला ती स्वप्नातून बाहेर येऊन पुन्हा रडत होती. ती रात्रभर अशीच रडत आणि हिमांशूच्या फोटो सोबत गप्पा मारत बसली होती. पण मध्यरात्री कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी सर्वजण हॉलमध्ये बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. सर्वांना रीनाची काळजी वाटत होती. आता तिला कसं समजावं हाच सर्वांपुढे सर्वात मोठा प्रश्न होता. तरीही त्या सर्वांनी मिळून रीनाला कसं समजवायचं हे ठरवलं होतं. आणि या सगळ्यांमध्ये रीनाचे आई बाबाही त्यांना साथ देत होते. तोच रीना खाली आली आणि लगेच हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. रीना थांब बाळा, कुठे निघालीस? रीनाची आई तिला थांबवत बोलली. आई, हिमांशूला भूक लागली असेल ना, त्याच्यासाठी नाश्ता घेऊन हॉस्पिटलला चालले आहे. बघ ना मला उठायला किती उशीर झाला. रात्री कधी डोळा लागला ते समजलंच नाही. रीना आईकडे पाहून बोलली. अगं समीर गेला आहे नाश्ता घेऊन, तू नको काळजी करू, तू आराम कर थोडा. बघ जरा स्वतःकडे कशी अवस्था करून घेतली आहेस. अगं हिमांशू लवकर बरा होईल आणि त्याला सगळं आठवेल, पण त्यासाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल. समजतोय ना तुला मी काय बोलते ते? रीनाची आई रीनाकडे पाहत बोलली. रीना फक्त आपल्या आईकडे आश्चर्याने पाहत होती. तिला काही समजत नव्हतं.
ती काहीही न बोलता रडतच रूम मध्ये पळत गेली. असेच दिवस चालले होते. 8 दिवस झाले होते. रीनाने हिमांशूला पाहिलेलं नव्हतं, म्हणून ती हट्ट करून हॉस्पिटलमध्ये गेली. पण हिमांशू समोर जायचं तिचं धाडच झालं नाही. हिमांशूने मला विचारलं, तुम्ही कोण आहात? तर या विचाराने तिच्या अंगावर काटा आला आणि तिचे डोळे भरून आले. ती रूमच्या बाहेर उभी राहून हिमांशूला पाहत होती. हिमांशू आई बाबांसोबत हसून बोलत होता. अगदी त्याने ऑफिसचं कामही तिथे बसून सुरू केलं होतं. हे पाहून रीनाचं मन आनंदाने भरून आलं. हिमांशूच्या चेहऱ्यावर हसू पाहून तिला आभाळ ठेंगणं झालं होतं आणि ती आनंदाने तेथूनच घरी परत आली. आता हिमांशूला डिस्चार्ज मिळणार होता. तो एकदम ठणठणीत बरा झाला होता. अर्जुनरावांनी डिस्चार्ज पेपरवर सही केली आणि हिमांशूला घेऊन घरी निघाले. तिकडे रीनाचे आई बाबा घरी आले होते. त्यांनी रीनाचं सर्व सामान पॅक केलं होतं. हिमांशूची रूम लग्ना अगोदर जशी होती तशी तयार करून ठेवली होती. अगदी त्या दोघांच्या लग्नाचे फोटोही काढून ठेवले होते. रीना मात्र हे सर्व तिच्या मनावर दगड ठेवून करत होती. शेवटी हिमांशूचा आनंद आणि त्याच्या जीवापेक्षा मौल्यवान तिला या जगात दुसरं काहीच नव्हतं. तिने भरल्या डोळ्यांनी सर्वांचा निरोप घेतला. आजी आणि आईच्या पाया पडली. आई आणि आजीच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. माझी स्वीट वहिनी, मला तुझी खूप आठवण येईल. तू परत लवकर येण्याची मी वाट पाहीन. दादू लवकर बरा होईल आणि त्याला तुझी लवकरच आठवण येईल. मग बघ कसा तुला धावत पळत घ्यायला येतो ते. आरू डोळ्यात पाणी आणून हसऱ्या आवाजात रीनाला मिठी मारत बोलली. रीना रडतच सगळ्यांचा निरोप घेऊन जड पावलांनी घराच्या बाहेर पडली. रीनाच्या आई बाबा तिची बॅग घेऊन सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडले. रीना गेटच्या बाहेर गाडीत जाऊन बसली आणि तिचे बाबा गाडी स्टार्ट करणार तोच रीनानी त्यांना थांबवलं. बाबा प्लीज, हिमांशू येईपर्यंत थांबा ना. मला त्याला एकदा पाहायचं आहे. आपण इथूनच गाडीतून त्याला पाहू. प्लीज बाबा. रीना डोळ्यात पाणी आणून केविलवाण्या चेहऱ्याने बाबांना बोलली. तिचं बोलणं ऐकून तिच्या बाबांनी होकारार्थी मान हलवली. तोच अर्जुनरावांची गाडी गेटच्या आतमध्ये शिरली. गाडी थांबताच अर्जुनराव गाडीतून खाली उतरले आणि दुसऱ्या बाजूने हिमांशू. जांभळ्या रंगाचा शर्ट, त्यावर ऑफ व्हाईट पॅन्ट, नेहमीप्रमाणे जेल लावून सेट केलेले केस आणि त्याच्या चालण्यातला रुबाब. हे पाहून रीना त्याच्याकडे भान हरपून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू आलं आणि डोळ्यात पाणी. रीनाच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. तोच तिच्या बाबांनी गाडी स्टार्ट केली आणि गाडी भरधाव वेगाने निघाली. रीना मात्र खिडकीतून डोकं बाहेर काढून जोपर्यंत हिमांशू तिला दिसत आहे तोपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत होती. इकडे हिमांशूच्या आईने त्याचं औक्षण करून त्याला घरात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर तो बरा होऊन घरी आल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता आणि घरातील इतर सदस्य त्याच्या येण्याने आनंदी होते, पण रीनाच्या जाण्याने दुःखी. हिमांशू काही वेळ आराम करण्यासाठी त्याच्या रूम मध्ये निघून गेला. रूम मध्ये आल्यावर मात्र त्याला एक वेगळीच भावना जाणवू लागली. त्याने रूम मध्ये सगळीकडे नजर फिरवली तर रूम मध्ये त्याला काहीतरी रिकामेपणा जाणवत होता. माझी रूम तर अगोदर होती तशीच आहे, मग मला एवढी मोकळी, भकास आणि निर्जीव का भासत आहे? हिमांशू मनोमन विचार करत बेडवर जाऊन पडला. त्याचं मन बेचैन झालं होतं, पण त्याने जास्त विचार न करता झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो लवकर उठला आणि त्याने बेडवर शेजारी चाचपून पाहिलं. मला असा का भास होतोय की कोणीतरी माझ्यापासून खूप दूर आहे? आणि तो विचार करतच ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली आला. अरे हिमांशू, एवढी काय घाई झाली तुला ऑफिसला जाण्याची? 2 दिवस तू आरामच कर घरी. आई हिमांशूला ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन आलेलं पाहून बोलली. अगं आई, 15 दिवसापासून झोपून झोपून कंटाळा आलाय. आता मी एकदम व्यवस्थित बरा झालो आहे, त्यामुळे मी ऑफिसला जात आहे. प्लीज आता मला अडवू नकोस, हिमांशू आईकडे पाहत बोलला. आता तू असं बोलल्यावर मी तरी काय बोलू? तुला नेहमी तुझ्या मनाचंच करायचं असतं. आई नकारार्थी मान हलवत बोलली. ए दादू, तुला एकदा सांगितलेलं कळतं ना, तू आज ऑफिसला जायचं नाही. एवढा छान चान्स मिळाला घरात झोपायचा तर नाही. तुला काम करण्याची भारी हौस. अरे मला जर कोणी असं आराम कर बोललं ना तर मी मस्त कॉलेजला दांडी मारून झोप काढेल. आरू हिमांशू जवळ येऊन बसत बोलली. हे गप ग तू, इथं झोपून झोपून शरीराला मुंग्या लागल्या आणि अजून किती दिवस झोपायचं? हिमांशू आरूच्या डोक्याला टपली मारत बोलला. दादा, या माकडीला कॉलेज बुडवायची संधी हवी असते. तू कॉलेजला जातेस कशाला? झोपच काढ ना घरी. समीर आरू जवळ येऊन बसला आणि तिच्या पाठीवर चापट मारत बोलला. ये आई, सांग ना ग तू या दोघांना, हे मला खूप त्रास देतात बरं. भैया आणि दादू जा, मी नाही बोलणार तुमच्या सोबत. आरू गाल फुगवून समीर आणि हिमांशूकडे पाहून बोलली.
आरूच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून समीर आणि हिमांशू एकमेकांना टाळी देत हसू लागले. या तिघांची चाललेली मस्ती दूर उभे राहून अर्जुनराव, आजी आणि आई डोळे भरून पाहत होते. या तिघांची चाललेली मस्ती आईने लगेच कॅमेऱ्यात कैद केली. परमेश्वरा, माझ्या मुलांना असंच हसत खेळत राहू दे, कुणाची नजर नको लागायला, आई त्यांच्याकडे पाहून मनोमन बोलत होती. इकडे रीना तिचं आवरत होती. तिला आज हिमांशूची खूप आठवण येत होती. 2 दिवसांपासून तिने त्याचा चेहरा पाहिला नव्हता. हिमांशू, आज माझा रिझल्ट आहे, आज तू माझ्यासोबत हवा होतास. रीना फोन मधील हिमांशूचा फोटो पाहत बोलली. तोच तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तिने पाहिले तर हिमांशूच्या आईने मेसेज केला होता. तिने लगेच मेसेज ओपन करून पाहिला. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. हिमांशू, समीर आणि आरू हे तिघे एकमेकांसोबत हसताना काढलेला तो फोटो होता. फोटो पाहून तिने लगेच आईचा नंबर डायल केला. थँक्यू सो मच आई, मला हिमांशूची खूप आठवण येत होती. खरंच मला आता या फोटोची खूप गरज होती. फोटो पाहून मला खूप छान वाटलं. अगं, मला माहिती होतं म्हणून तर पाठवलं तुला फोटो, पण तुझा आवाज एवढा टेन्शन मध्ये असल्यासारखा काय येतोय? आई रीनाचा आवाज ऐकून बोलल्या. अहो आई, आज माझा रिझल्ट आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यामुळेच मला टेन्शन आलंय. अगं रीना, हो, या गडबडीत माझ्या लक्षातून गेलं, पण तू त्याचं कशाला टेन्शन घेतेस? मला माहित आहे तुला चांगले मार्क्स मिळतील, माझा आशीर्वाद आहे तुला, आई बोलल्या. आईचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिने हसतच बाय म्हणून कॉल कट केला. तोच नैना तेथे आली. रीनाला पाहून नैनाने धावतच येऊन तिला मिठी मारली. नैनाच्या येण्याने 2 दिवसांपासून सुकून बसलेली रीनाला हसताना पाहून आईला आणि आजीला बरं वाटलं. दोघीही कॉलेजमध्ये आल्या. खूप दिवसांनी आज सर्वजण कॉलेजमध्ये जमले होते आणि सर्वांना रिझल्टची उत्सुकताही लागली होती. यावेळेस कॉलेजमध्ये रिझल्टची जरा वेगळीच तयारी केली होती. एक स्टेज बनवला होता. स्टेजवर काही खुर्च्या मांडल्या होत्या आणि समोर विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली होती. सर्वजण तेथे जाऊन एकमेकांसोबत गप्पा मारत बसले होते. पण हे सगळं काय आहे याची कुणालाच काही कल्पना नव्हती. गुड मॉर्निंग स्टुडंट, प्रिन्सिपल मॅडमच्या आवाजाने सर्वांचे लक्ष स्टेजकडे गेलं. आज आपल्या कॉलेजमध्ये खूप महत्वाचा दिवस आहे आणि आज तुमच्यापैकी 3 जणांचं नशीब उजळणार आहे आणि इथेच त्यांना नोकरीची ऑफर मिळणार आहे. प्रिन्सिपल मॅडम आनंदाने बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तसेच आज आपल्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे येणार आहेत. प्रथम 3 येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान सन्मान करण्यासाठी तर मी त्यांचं स्वागत करते. कानिटकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक हिमांशू कानिटकर. प्रिन्सिपल मॅडम उत्सुकतेने टाळ्या वाजवत बोलल्या. हिमांशूचं नाव ऐकून रीना स्तब्ध झाली. तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता आणि मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ती हिमांशूला पाहणार या विचारानेच ती आनंदून गेली होती आणि ती आजूबाजूला पाहू लागली. नैना तर बावरी होऊन टाळ्या वाजवत उड्या मारत होती. तेवढ्यात हिमांशूची गाडी गेटमधून आत आली. हिमांशू पूर्णपणे रुबाबात गाडीतून खाली उतरला. काळी पॅन्ट, त्यावर क्रीम रंगाचा शर्ट, त्याच्या बाह्या बटन न लावता फोल्ड केलेल्या, डोळ्यांवर गॉगल आणि जेल लावून सेट केलेले केस आणि चालण्यातील नेहमीचा ॲटिट्यूड. त्याचा तो रुबाब पाहून सर्व मुली त्याच्याकडे पाहून घायल झाल्या होत्या. अरे यार, हा हिमांशू कानिटकर कसला हँडसम आहे, आपल्या कॉलेजमध्ये असायला हवा होता. मला तर वाटतं आत्ता जाऊन त्याला प्रपोज करावं. हाय मार डाला. पाठीमागच्या घोळक्यातून रीनाच्या कानावर आवाज पडला. तो आवाज ऐकून रीनाने डोळे विस्फारून पाठीमागे पाहिलं तर सगळ्याच मुली स्टेजकडे जाणाऱ्या हिमांशूकडे एकटक पाहत होत्या. आता रीनाला त्यांचा खूपच राग आला आणि रीना त्यांना मनातच शिव्या देऊ लागली. जसं काय यांनी कधी हँडसम मुलं बघितलीच नाहीत. माझ्या हिमांशूला नजर लावत बसल्या आहेत. असं वाटतं एक एकीचे डोळे काढून हातात द्यावेत. रीना रागारागात मनोमन चरफडत होती. तोच नैनाचा आवाज तिच्या कानावर पडला. अगं, तुम्ही कितीही डोळे फाडून बघा, नाहीतर प्रपोज करा. तुमच्या एकीचीही डाळ शिजणार नाही तेथे. ते तर आपले जी. नैना पुढे काही बोलणार तोच रीनाने तिच्या हाताला धरून तिला खाली बसवलं आणि तिचं तोंड दाबलं. त्यांना कशाला काय सांगतेस, जरा शांत बस ना. रीना डोळे मोठे करत बोलली. अगं सांगू दे ना, तू त्यांची धर्मपत्नी आहेस ते आणि ते तुझे पतिदेव. नैना हात जोडून ड्रामा करत बोलली. हो का, जा स्टेजवर जाऊन माईक हातात घेऊन सगळ्या कॉलेजला सांगून ये आणि समजू दे सर्वांना मी त्यांची बायको आहे. आणि मग ते हिमांशू कानिटकर साहेब म्हणतील मी यांना ओळखत नाही, कोण आहेत या, मग त्यांना काय उत्तर द्यायचं हेही तूच ठरव. रीना तोंड वाकडं तिकडं करत नैनाला बोलली. प्रथम तर रीनाचं बोलणं ऐकून नैनाला हसू आलं,
पण तिच्या बोलण्यात अर्थ आहे याची जाणीव तिला झाली आणि ती हसून रीनाकडे पाहू लागली. पण रीनाच्या डोळ्यातलं पाणी आणि दुःख नयनाच्या काळजाला टोचून गेलं आणि तिच्याही डोळ्यात पाणी आलं. तिने लगेच नयनाला घट्ट मिठी मारली. तोच प्रिन्सिपल मॅडमनी बोलायला सुरुवात केली. आपल्या कॉलेजमध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की आपल्या कॉलेजचे टॉप 3 विद्यार्थी कानिटकर ग्रुप ऑफ इंडस्ट्री मध्ये जॉईन होणार आहे आणि आपल्या कॉलेजचं नाव रोशन करणार आहे. त्याचसोबत त्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल तर त्यांना परदेशात जाण्याची संधी भेटेल. हे ऐकून जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला आणि प्रिन्सिपल मॅडमनी हिमांशूच्या हातात माईक देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सांगितलं. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.